नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि आपल्या आजच्या व्लॉगमध्ये त्याचप्रमाणे अमृतावारी व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मी अमृता अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज सकाळी सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे देवपूजेने. म्हणजे सगळ्यांची सुरुवात अशीच असते, मला तरी असं वाटतं. माझी सुद्धा सुरुवात देवपूजेनेच होते. सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं आणि दिवसाची सुरुवातही छान होते. तर देवपूजा झाल्यानंतर घरात असलेल्या झाडाझुडपांवरती एक नजर टाकत असते आणि नवीन लावलेली तुळस तर खूपच जास्त छान वाटते. कारण आता छान उगून आलेली आहे, पाऊस कमी झाल्यामुळे ती मस्त सुधारली आहे. देवपूजा झालेली असल्यामुळे अगरबत्ती सुद्धा केलेली आणि इथला ओटा धुवायचा असल्यामुळं मग मी रांगोळी काढायची बाकी ठेवलेली, नाहीतर रांगोळी काढून घेत असते. तर माझ्या घरामध्ये खूप जास्त जीव आहे. म्हणजे प्रत्येक बायकांचं असंच असतं, हाऊसवाईफचं शक्यतो घरातून जीवच निघत नाही. म्हणजे घरात मला सतत एक नजर फिरवली की छान वाटतं. सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या जसं असेल तसं, पण सगळ्यांनाच आपलं आपलं घर खूप जास्त आवडत असतं. तर आता रविवारचा दिवस आहे आणि सकाळी सकाळी मी बनवते चपाती आणि चहा आणि चपाती. म्हणजे आमच्या घरात ना काय माहीत सगळ्यांना चहा चपाती खूपच जास्त आवडते. चपाती लाटून घ्यायची, गरम गरम भरपूर सारं तूप लावून घ्यायचं आणि चहासोबत रोल बनवून खाऊन घ्यायचं, अशी सवय आहे. आणि सगळेजण खूप आनंदात खाऊन घेतात. शिवला तर फारच जास्त आवडतं, म्हणून मग मी चपात्या लाटून घेतल्या. त्याच्यानंतर सगळ्यांना तूप लावून लावून 1 बाय 1 सगळ्यांना दिला, आरवीला, शिवांशला आणि आमच्या दोघीचं सुद्धा काढून घेतला. आणि आता नाश्ता करून नंतर दुपारची सुद्धा तयारी मला करायची स्वयंपाकाची. आणि आज ना माझ्या मैत्रिणीच्या घरी भजन आहे दुपारी. तर तिचे पप्पा वारलेले 1 महिना झाले म्हणून तिने भजन ठेवलेलं होतं. तर मग तिथं जायचं आहे मला, थोडीशी मदत पण होईल तिला. आणि बाकी पण साऱ्या गोष्टी असतात, काही भजनी मंडळ असतं, त्यांना चहा नाश्ता वगैरे द्यायचा असतो, हे असतं. तर कोणीतरी एक जणीची हेल्प असणं गरजेचं असतं, म्हणून मला तिकडे जायचंय. म्हणून मग सकाळी फटाफट आम्ही जे केलं होतं तेच खाल्लं. त्याच्यानंतर दुपारी मी अजून भाजी बनवणार आहे. तर बघा, हा आमचा शिव किती आवडीने चहा चपाती खातोय. त्याला खूपच जास्त आवडते चहा चपाती आणि अशी खातो तो. त्याला आम्ही रोल बनवून खातो, त्यालाही लहानपणी अशी खाऊ घालायची मी चहात भिजवून, त्याच्यामुळे त्याला अशीच आवडते आणि तो असाच खातो. त्याला फारच जास्त चहा चपाती आवडते. तर हे सगळं नाश्ता वगैरे झाला, घरातली बाकीची कामं आवरली, दुपार होत आली आणि आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. म्हणजे भाजी बनवत होते. भाजीसाठी मी कोबी घेते. तर कोबी फ्लावरनं सध्या खायची खूप भीती वाटते, पण नाविलाजाने कधी कधी खावं लागतं. म्हणजे काही भाजीपाला तेवढा भेटत नाही आणि मुलांना आवडतो म्हणून. तर मी नमक टाकून उकळत्या पाण्यात 2 वेळा छानपैकी कोबीला धुवून घेते असं पण, आणि तेव्हाच कोबी आणि फ्लावर बनवते. आणि शक्यतो कमीच खाते, आता तर कमीच केलेले, कारण या भाज्यांवरती ना, कोबी आणि फ्लावरवरती खूप जास्त औषधांच्या फवारण्या केल्या जातात. आणि सध्या हे कॅन्सर वगैरेचं वाढतं प्रमाण बघून ना खूप जास्त टेन्शन येतं की भाजीपाला खावा की नाही खावा, किंवा कोणता भाजीपाला खावा असं होतं. आणि सकाळी लावलेला दिवा दुपारपर्यंत जळतो ना, तेव्हा खूपच जास्त भारी वाटतं, म्हणजे चांगलं वाटतं. ते सीता आलेली आहे, तिचं काम पण चालू आहे, पुसून वगैरे घ्यायला मदत करते ती मला. आणि संध्याकाळी लावलेला दिवा असतो ना, दिवस मावळायच्या टायमाला, तो रात्री झोपेपर्यंत चालतो, तेव्हा सुद्धा खूप भारी वाटतं. आणि इथं भजनसाठी आलेली आहे मी आणि भजन चालू होऊन गेलेले आहेत. तर या गुजराती बायका आहेत आणि गुजराती भजन आहे. तर हे भजन कसं असतं ते थोडक्यात ऐकून घ्या आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं असतं इकडचं भजन. हे भजनी मंडळ जे आहे ना, ते दुपारीच येतात, रात्री पण येतात, पण दुपारी कसं आपण निवांत असतो, फ्री असतो, म्हणून आपण दुपारच्या वेळी भजन ठेवू शकतो. आणि मग भजनानंतर आरती वगैरे होते, आपल्या कुलदेवतचं नाव वगैरे घेऊन ते बायका भजन बोलतात आणि खूप छान वाटतं. हे सगळं आरती वगैरे झाल्यानंतर मग त्यांना चहा पाणी होतं. तर आम्ही आज कोल्ड्रिंकच अरेंज केलेली होती, कारण उष्णता खूप जास्त होती. आणि मग त्याच्यानंतर प्रसाद दिला सर्वांना बाउलमध्ये. नंतर त्याच्यानंतर आरूला खायची होती पाणीपुरी, म्हणून आम्ही दोघी निघालो बाहेर पाणीपुरी खायला.